भाई विशाल हा किती सेल्फिश आहे यार. तिला चक्कर आली तरी तो खाली गेलेला नाहीये. मित्रांनो, आपण बिग बॉस बघतो, इमोशन आहेत बिग बॉस मध्ये, कॉमेडी आहे, सगळं काय आहे. जसं की बिग बॉस सुरू झाल्यापासून आपण सगळेजण बघतोय की विशाल आणि रुचिता म्हणजे अटॅचमेंट म्हणजे खूप क्लोजिंगचं आहे. ते मैत्रीच्या पलीकडचंही नातं असू शकतं. तरी मित्रांनो, आज काय झालं माहितीये का, आजच्या भागामध्ये आपण जसं बघितलात की चक्कर आली होती रुचिताला. त्याच्यामध्ये विशालला सांगत होती की चक्कर आले, ती खाली पडली. राखी तिला आरडून सांगत होती विशालला की खाली पडली रुचिता, खाली पडली, पटकन ये. तरी विशाल बोलतोय भरपूर माणसं आहेत ना तिथं, मी काय करू येऊन, ते आहेत ते बघतील. भाई विशालला थोडंही इमोशन नाही. विशाल फक्त आणि फक्त यूज करतोय आणि वापर करतोय रुचिताचा, बाकी काहीच नाही. हे लोकांना पण समजले आणि रुचिताला कधी समजले. रुचिता परत परत त्याच्याकडे चालली. प्रेम आंधळ असतं हे ऐकलं होतं, पण आज बघितलं पण एवढं या रुचिताला सगळे सांगून पण ऐकत नाही की बाहेर तुझी इमेज खराब होते. तरी रुचिता, मी तुझ्याशिवाय नाही शकत, तुझ्याशिवाय नाही. काय राव हे सगळे धंदे शी. मित्रांनो, आणि संकेत पहिलाच दिवस होता, म्हणजे आजचा दुसरा दिवस. एकाच दिवसात त्यानं ऑब्झर्व दोघाला केलं आणि विशालला आणि रुचिताला एवढं बेकार भिडला नाही. दुसऱ्या दिवशी ह्या दोघांची बोलती बंद करणारा पहिला प्लेअर आलेला आहे बिग बॉसच्या घरामध्ये. मित्रांनो, आजपर्यंत ह्या दोघांचं तोंड कोणच बंद केलं नव्हतं. ना तन्वीनं, ना राकेशनं, ना ओमकारनं, ना कुणीच बंद केलं नव्हतं. राखीने सुद्धा ह्या दोघांचं तोंड बंद केलं नव्हतं, पण पहिल्यांदा बघतोय पहिल्याच दिवशी आला आणि दुसऱ्या दिवशी त्या दोघांचं तोंड बंद केला. खतरनाक प्रकारचं लढलेला आहे यार संकेत खरंच म्हणजे खरंच मानलं पाहिजे तुला की एवढं बेकार त्यांच्यासोबत लढला आणि त्यांना गप बसला. खतरनाक खिलाडी संकेत, असं मला तर वाटते. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि तन्वी, भाई तन्वीला तरी बोललं नाही पाहिजे होतं तन्वीने हे की तू चावी चोरला. ज्याच्या नशिबाची होती, ज्याच्या मेहनतीची होती, त्याच्याकडे ती चावी पाहिजे होती. तन्वी, मग त्यावेळेस तुला नाही समजलं का, ज्यावेळेस तुझ्या प्रभूने चावी चोरला होता त्यावेळेस तुला चावी दिसली नव्हती का, की की प्राजक्ताच्या पण नशिबाची चावी असू शकते म्हणून तवा नाही दिसली का तुला? काय यार तुम्ही लोक, थोडा तरी लॉजिक लावा यार. तन्वी फक्त आणि फक्त त्याच्या प्लेअर कडून आणि तिच्याकडून खेळते, बाकी काहीच नाही. ती बोलते आज वेगळं आणि उद्या वेगळं बोलते. तुमचं काय मत आहे तन्वी बद्दल हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा.